परीक्षांचा अभ्यास करताना खूप कठीण किंवा अतिरिक्त वेळ त्याला द्यावा लागतो असं आपण म्हणतो, तर तुम्ही याचं नियोजन कसं करता? कठीण आहे असं म्हणतात आहे, पण खूप कठीण आहे, आपण करू शकत नाही हे असं नाही आहे. कारण आपण 5वी 6वी पासून आपल्याला जो अभ्यासक्रम असतो तोच आतापर्यंत शिकलेलो आहे आपण, तोच असतो. फक्त आपल्या मनात एक भीती भरलेली असते की आपण नाही करू शकत. तर माझ्या मते एवढा हार्ड नाही आहे, करू शकतो आपण. बरं, तर यावर निश्चित असलं तर आपल्याला काही कठीण नाही असं प्रवीणांचं म्हणणं आहे. हाच प्रश्न मी अंजली यांना विचारेल की तुम्ही समाजाच्या ह्या निगेटिव्ह भूमिकेला कसं सामोरे जाता? सांगणारे तर काही पण सांगतात, घरात बसून सांगणारे सचिन तेंडुलकरला पण सांगतात आणि महेंद्रसिंग धोनीला पण सांगतात की असा मारला पाहिजे होता, असा खेळला पाहिजे होता, तो आउट झाला, जसं यांना जास्त माहिती आहे. तर याचा अर्थ असा नाही की धोनी आणि सचिनला खेळता येत नाही. तर आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे, बाकी समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे, पण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे असं अंजली यांचं मत. मी कधी विचारच केला नव्हता की मी UPSC करेल, पण जेव्हा मी आय थिंक SYला होते, SYला असताना उमेश खान बहाले नावाचा एक मुलगा होता. त्याची स्टोरी जेव्हा मी ऐकली, तो आम्हाला त्याची मुलाखत घेतलेली होती. जेव्हा मी त्याची स्टोरी ऐकली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी पण करू शकते, आणि माझा इंटरेस्ट तेव्हा वाढला. कारण त्याला 12वीला तो 2 वेळेस नापास झालेला होता, आणि मग 12वीला 2 वेळेस नापास झालेला व्यक्ती आणि ग्रॅज्युएशनला फक्त 53% काहीतरी आय थिंक होते, आणि तो व्यक्ती UPSC 3 वर्ष लागले त्याला आणि UPSC पास झाला. आणि ते पण आज एकदम IASच्या पोस्टवरती आहे. ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की मी पण हे करू शकते, आणि तेव्हा माझा इंटरेस्ट वाढला आणि मी याच्याकडे हे करण्याकडे लक्ष दिलं. तर मी असं नेहमीपासून समजते, कॉलेजमध्ये पण असताना, की मी कोणाला आदर्श मानत नाही, मी माझी फेवरेट आहे, म्हणून मी एक आदर्श म्हणून उभी राहील पुढे फ्युचरमध्ये. म्हणून माझा आदर्श या क्षेत्रामध्ये तर कोणी नाही आहे. आदर्श कुणी नाही असं म्हणत अंजली म्हणतायत की मी आदर्श कुणी ठेवत नाही. असं होतं की आम्ही हसायचो की UPSC आहे काय, कारण आम्हाला स्वतःवर इतका विश्वास आहे सुरुवातीपासून की आम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेलो तर आम्ही सक्सेस होऊ. आणि नेहमी मी कॉलेजमध्ये पण असताना नेहमी सांगत आले की माझा फ्युचर ब्राईट आहे कोणत्याही क्षेत्रात. तर आम्ही हसायचो की UPSC म्हणजे इतकं काय आहे हे, की इतकं एवढं मोठं घेऊन ठेवलं की कोणी करू शकत नाही. तर मी हसून आम्ही आपापसात बोलायचो, आम्ही खूप बेस्ट फ्रेंड आहोत. तर आम्ही बोलायचो की किस चिडिया का नाम है ये देखना है, एक बार तो भी देनी है एग्जाम. पण असं ठरवलं नव्हतं की नक्की हे फ्युचर होईल माझं आणि हे नक्कीच करेल, मी ठरवून घेईल असं कधी विचार केला नव्हता, पण आता करायचंच आहे. नक्कीच नक्कीच. किस चिडिया का नाम हे UPSC एक्झाम असं म्हणत त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलंय आणि ते लवकरच नक्की एका यशापर्यंत पोहोचतील अशी आपण आशा बाळगूयात. तर अभ्यास करून अधिकारी होऊ शकतो असं प्रवीण यांचं म्हणणं आहे. अंजली, तुम्हाला हाच प्रश्न आहे की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांची काही चूक नसते, त्यांना घाबरवलं इतकं जातं ना की एकदम ताण येऊन जातं त्यांना. तर त्यांनी घाबरलं नाही पाहिजे, कारण आपण आयुष्यात किती मोठमोठे कामं करू शकतो, आणि काही घाबरून जायचं काम नाही आहे. कारण ज्या चालू घडामोडी असतात आणि जे घडून गेलं आहे त्याच्यावरच सगळं असतं. आणि आपण 5वी 6वी पासून सगळं बघत आलो आहे, आणि न्यूज वगैरे बघत जा, रोज न्यूजपेपर वाचत जा. आणि जेवढं काही आहे UPSC आजकाल नेट तर सगळे यूज करतात. तर मी तर नेटला नेट माच म्हणते, नेट मा. कारण आपण ज्याप्रमाणे आईकडून काही पण मागितलं तेव्हा आपल्याला सहजपणे मिळून जातं, त्याचप्रमाणे जर आपण नेटवर काही पण टाईप केलं तर आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन सहजपणे मिळते. पण पोरं ते न करता FB, WhatsApp आणि बाकीचे सोशल साईट त्याच्यावर बिझी असतात, चॅटिंग वगैरे. तर माझ्या मते जर त्यांनी सोशल साईटचा आणि नेटचा चांगला यूज केला तर काही अवघड नाही. आणि काही म्हणतात की क्लासेस लावण्यासाठी पैसे नाही आहे, लावणं गरजेचं आहे, तर तसं काही नाही आहे. तर त्यांनी जर या सोशल साईटचा यूज केला आणि रोज वाचत राहिले न्यूजपेपर, सकाळ न्यूज आहे, हिंदू न्यूज आहे, न्यूजपेपर आहे, असे न्यूजपेपर वगैरे वाचत राहिलेत आणि रोज न्यूज बघत राहिले तर त्यांना काही अवघड नाही आहे. आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना, तर सर्वात आधी तुम्हाला ना लोकांचं ऐकणं बंद करावं लागेल. आणि लोक घाबरून जातात की 24-24 तास अभ्यास करावा लागेल, तर तसं काही नाही आहे. मन लावून जर तुम्ही 8 तास 4 तास जरी केलं ना
तर तुम्ही एका वर्षात सक्सेस होऊ शकतात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मला काहीच भीती वाटत नाही आहे. तुम्हाला विश्वास नसेल, मी आताच सुरुवात केली आहे, माझा फर्स्ट इयर आहे, पण मला सहज वाटतं की मी करू शकते एका वर्षात. आणि मी जास्त अभ्यास पण असं नाही की मी स्वतःला रूममध्ये कोंबून घेते आणि 24-24 तास बसून राहते. नाही, मी एन्जॉय पण करते, मी माझी लाईफ पण जगते सगळं काही, आणि माझा स्टडी पण चांगला होतो. 8 तास देते मी अभ्यासासाठी, जास्त नाही देत. तर जसं लोक 18-18, 24-24 तास द्यायचा प्रयत्न करतात, तर तसं काही नाही. मी क्लासेस घेते, शिकवते पोरांना, 2-2 क्लासेस घेते मी. तर माझं सगळं चालू आहे आणि त्यासोबत मी अभ्यास करते आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणारी IAS मी आहे. अरे वा, तर तसं येणारी IAS मी आहे अशा शब्दात अंजली यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक तर सोशल मीडिया आणि दुसरं म्हणजे सामान्य ज्ञानाचा सातत्याने अभ्यास चालू ठेवला तर कुठल्याही क्लासेसची गरज नाही असा अंजली यांचा ठाम मत आहे. हाच प्रश्न आपण निशा यांना नक्कीच तिघही ह्या मतावर ठाम आहेत की आपला आत्मविश्वास आणि आपलं स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेऊन आणि सच्चपणा प्रामाणिकपणा दाखवला तर एक पदाधिकारी भविष्यात आम्ही नक्कीच होऊ शकतो. हा त्यांचा आत्मविश्वास आपण बघितला. हे विद्यार्थी आपण बघितलं तर फारसं काही वय आहे असं आपल्याला दिसत नाहीये. अगदी अभ्यास असंही नाही म्हणता येणार. आपण यांना आता विचारूयात की अभ्यास तर आहेच, आता UPSC MPSC म्हटलं 18 तास 10 तास काय असेल तो वेळ तुमचा अभ्यासात जातो. अंजली आपल्यासोबत आहेत. अंजली, तुम्हाला असा काही नवीन छंद आहे का? मला ॲक्च्युली खूप सारे छंद आहे. मी कॉलेजमध्ये लिहिण्यात 1 नंबर होते. पोएम रायटिंग किंवा लेख लिहिण्यात मला खूप सारे प्राईज पण मिळाले. सिंगिंग स्टार होते मी. डान्सची कोरिओग्राफर पण आहे मी. तर लोक समजतात की जे अभ्यासू असतात तेच UPSC मध्ये येऊ शकतात, तर तसं काही नाही आहे. मी फुल पॅकेज आहे. तर सिंगिंग माझी एकदम बेस्ट आवड आहे. सिंगिंग आवड आहे म्हटल्यावर आम्ही ही संधी गमावणार नाहीच आणि आमच्या प्रेक्षकांनाही गमावू देणार नाही. एक गाणं तर आम्हाला ऐकायलाच पाहिजे. नक्कीच. मी सुरुवातीपासून एक गाणं माझं फेवरेट आहे आणि मी कुठेही हे गाणं म्हणत असते. एनर्जी आहे माझी, तर मी ते म्हणेन. देखते जाओ तुम ऐसा भी एक दिन तो जरूर आएगा. हमसे इस दुनिया में हर कोई एक दिन जब हाथ मिलाएगा. गले से लगा लेगी मुझको खुशी, बदल जाएगी एक दिन जिंदगी के कदमों में झुक जाएगा आसमां, मुझसा न होगा कोई भी यहाँ. थँक्यू. वा, एकदम मस्त. अशा असंख्य जे विद्यार्थी हे गाणं ऐकताय त्यांना नक्कीच एक उमेद ह्या गाण्यातून आपल्याला मिळेल. तर पण असं न करता आपलं आयुष्य स्वच्छंदी स्वतःच्या मनासारखं जगणारे हे विद्यार्थी आहेत. फक्त अभ्यास म्हणून हे विद्यार्थी नाराज बसत नाही किंवा मग तासनतास अभ्यास म्हणून पुस्तकातही शिरत नाही, तर विविध छंद जोपासत हे आपलं आयुष्य मनमुराद जगत आहेत. तुम्ही इतका वेळ आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आम्हाला खरं म्हणजे UPSC MPSC किंवा विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या मनात शंका होत्या, ज्या प्रश्न होते, त्या प्रश्नांचे निरसन यांच्या उत्तरांनी नक्कीच झाले असेल. आपण यांचे धन्यवाद मानूयात आणि येथेच थांबूयात.